कसे आहेत सर्वजण? चांगले आहे सर. हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? येस हो सर. सर. हा, तर एक प्रश्न आहे. मागच्या तासाला आपण जी कविता अभ्यासलेली होती, कोणती कविता अभ्यासलेली होती आपण? आपले जगणे आपली ओळख. हम्म, याचा स्वाध्याय सोडवलाय सर्वांनी? येस हो सर, पण ग्रुपवर टाकणार राहिलाय. बर बर, नाही नाही, सोडवला असेल तर ठीक आहे. तेच सांगायचं होतं की जो आपण जो होमवर्क देतो, जो अभ्यास दिलेला असतो, ज्या दिवशी आपला पाठ कविता झालेली असते त्या दिवशी तुम्ही अभ्यास करताय की नाही हा त्या मागचा हेतू होता. ठीक आहे, कुणाला काही प्रश्न आहे त्याबाबत काही? त्या कवितेबाबत काही प्रश्न होते की आपण आता नवीन जो पाठ आहे तो त्याचा अभ्यास जो आहे तो आपण सुरुवात करणार आहोत. काय आहे पुढे, कोणता पाठ असेल, कुणाला सांगता येईल? यानंतर सर पुढे विजय. एक प्रश्न विचारू का सर? सर, काय सांगायचं आहे? सर हा, थांब. धड्यामध्ये दिले. आदितीचा प्रश्न होऊ दे, मग आपण सुरुवात करूया. सर धड्यामध्ये ना एक प्रश्न दिलेला होता की खालील समूहांचा अर्थ लिहा. तर त्यामध्ये पटावर पसरे नको म्हणजे काय असतं? एकच मिनिट, प्रश्न विचारलेला आहे. हो. एकच मिनिट, मला ती पुस्तकातलं हे काढू दे, म्हणजे जेणेकरून मला प्रश्न क्रमांक काय दिलं होतं? 3, प्रश्न 3 मधला. एकच मिनिट, विश्वकोशच्या अगोदर, आपले जगणे आपली ओळख. प्रश्न नको क्रमांक 3, पटकरू नको. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. पटकूर पसरू नको म्हणजे? पटकुरा म्हणजे आपण नाही का, पदर पसरू नको, हातपाय पसरणे, पदर पसरणे, आहे की नाही? पटकुरा म्हणजे एक स्वरूपात ग्रामीण भागामध्ये जो आहे एक रुमालासारखा आपण स्टोल म्हणतो साधारणतः, लेडीज जो वापरतात, महिला जो वापरतात स्टोल, तर तशा एक प्रकारचं स्वरूपाचा जो कपडा असतो त्याला पटकुरं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये त्याला बोली भाषेमध्ये शब्द आहे पटकुरं म्हणजे. आणि तसा शब्दशः तसा जर आपण त्याचा अर्थ जर घेतला तर आपण काय म्हणतो त्याला, पदर पसरणे वगैरे, आहे की नाही? तर त्याच अर्थाने तसा पटकूर पसरणे हा आहे. ओके सर, थँक्यू. अजून काही कोणाला? काय येईल मग त्याचा, हे शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. हे काय, सार्वजनिक ठिकाणी आपले वैयक्तिक प्रश्न म्हणजे पर्सनल वैयक्तिक प्रश्न किंवा भांडण किंवा घरातील जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते बाहेर उघडे करू नये. अगदी बरोबर. ओके, अजून कोण सांगेल याचा शब्दशः अर्थ परत? शब्दशः अर्थ अजून कोण सांगेल? आपण नाही म्हणत का दारोदारी हिंडणे किंवा काय, आपण हात पसरणे, पाय पसरणे करतो आपण साधारणतः, पदर पसरणे हे करतो की कुठल्याही गोष्टी साधारणतः तसं, किंवा आपण प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे तर आपण जी आहे ती मदत किंवा हे तर स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा काही गोष्टी जी आहेत ते स्वतः करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी आपण इतरांकडून किंवा इतरांवर अवलंबून न राहता आपण स्वतः जे आहे त्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या साधारणतः आपण ते पण एक शब्दशः घेऊ शकतो. साधारणतः आपण नाही म्हणत का भीक मागणे एक साधारणतः, पण सारखी सारखीच आपण
तर किंवा मदत मागणे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपण इतरांवर अवलंबून राहतो. तर असं न करता आपण काय केलं पाहिजे, आपण स्वतःच्या गोष्टी ज्या काही असतात त्या आपण स्वतः जे आहे ते करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ. साधारणतः कर्तृत्वाची घडी किंवा अंगावर जे पवित्रतेची वस्त्र पांघरलेली आहेत, मंगलमय जीवन असो, चिंध्या झालेली जीर्ण वस्त्र पांघरू नये. आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणा व दिनवाणेपणा नसावा. दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन साधारणतः करू नये. म्हणजे आपण साधारणतः पटकुरं म्हणजे तोच आहे एक कपडा. साधारणतः आपण त्याला पटकुरच म्हटलं जातं साधारणतः. तर तो जो आहे तर तो आपण साधारणतः स्वच्छ असावा, मळकट नसावा, फाटलेला असेल तो शिवलेला असावा. साधारणतः आपण म्हणतो की नाही की दरिद्रता वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत ते इतरांसमोर आपण त्या न दाखवता आपण जे आहे ते स्वच्छ आपलं जे आहे ते एक प्रकारचा जो पोशाख असेल, जुना का असेना, पण तो स्वच्छ हे असावा, काय धुतलेला असावा आणि तो शिवलेला साधारणतः असावा. हे एक साधारणतः असं दाखवू नये. आपण म्हणतो की नाही बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा असतात, पण इतरांना दाखवण्यासाठी त्या गोष्टी आपण त्या तशा दाखवतो. तो तशा न करता जी आहे ती वस्तुस्थिती आपण साधारणतः आपण जी आहे तर ती केली पाहिजे. हा, तर विजय, आपण पुढचा जो पाठ आहे कोणता आहे पुढचा पाठ? गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हनिंग. विश्वकोश. आपण पुढे विश्वकोश जो आहे. आहे तो विश्वकोश. हा, विश्वकोश काय बरं? विश्वकोश कोण कोण सांगेल? विश्वकोश म्हणजे काय, की याचा वापर कशासाठी केला जातो? साधारणतः मराठी विश्वकोशाचा वापर कशासाठी केला? स्थूल वाचनामध्ये तुम्हाला साधारणतः प्रश्न हा जो साधारणतः विचारला जातो आणि त्याचे खंड पण बऱ्याच प्रमाणे आहे. साधारणतः तुम्हाला स्क्रीनवर जर दिसत असेल तर मराठी याची नवीन आवृत्ती सुद्धा विविध प्रकारचे अशा स्वरूपाचे हे खंड साधारणतः मराठी विश्वकोशाचे आहेत. मी सांगू सर? हा, हो. तर सर, प्रश्न काय विश्वकोश विचारला? म्हणजे मानवी ज्ञानाच्या विविध शाखांमधील माहितीचे वस्तुनिष्ठ अद्ययावत आणि सखोल संकलन करणारा एक किंवा अनेक खंडांचा विश्वसनीय संदर्भ ग्रंथ होय. एका संदर्भ ग्रंथ म्हटलं जातं त्याला साधारणतः अशा एक प्रकारचं आहे. अजून कोण सांगेल? तर मी सांगू का विजय? हा, विजय सांग. तर आपल्या ज्ञानाविषयी गरजा आणि व्यावहारिक सोयीच्या यांच्या दृष्टीने जो आपण सर्व विषयांचा संग्रह करून मराठी विश्वकोश आपल्या संग्रह केला असतो ना, त्याला मराठी विश्वकोश म्हणतात. आणि हा विश्वकोश आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो, कारण त्याच्यात सर्व विविध संदर्भात विश्वकोश असतात. त्याच्यात आपल्याला जर एखाद्या शब्दाचा अर्थ पाहिजे असेल तर त्या विश्वकोशात मिळू शकतो. अगदी बरोबर. अजून कोण सांगताय? तर मी सांगू का? हा, मराठी विश्वकोश म्हणजे मराठी भाषेत तयार केलेला ज्ञानकोश असतो आणि भारतात प्रसिद्ध असलेला मराठी विश्वकोश हा महाराष्ट्राच्या शासनाच्या पुढाकाराने तयार केलेला असतो आणि तो अनेक खंडामध्ये प्रकाशित झालेला आहे. बरोबर. आणि आता शेवटचे साधारणतः बरेच असे खंड जे आहेत ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. हा मराठी विश्वकोश हा जो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर अशा प्रकारचे जे आहेत त्याच्या ज्ञानशाखा किंवा हा जो आहे तो साधारणतः आपल्याला पाहायला मिळतो. या मराठी विश्वकोश या विषयीचे जर आपण याच्यामध्ये गेलो ऑनलाईन, साधारणतः त्याची आवृत्ती त्याच्याविषयीचं जी माहिती आहे तर साधारणतः किती तुम्हाला मराठी विश्वकोशाचे खंड साधारणतः आतापर्यंत साधारणतः आहे? कोण सांगेल? मराठी विश्वकोशाचे किती खंड आहे? इथे मी जो दाखवलाय तो 19वा आहे. म्हणजे साधारणतः गेल्या वर्षी का त्याच्या गेल्या वर्षी साधारणतः हे मी पिक्चर्स दाखवले होता. आता त्याची आवृत्ती साधारणतः 20, म्हणजे साधारणतः मराठी विश्वकोश हे 20 खंडांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि अजूनही काही खंडांचं जे आहे ते प्रकाशन सध्याला सुरू आहेत. आणि तुम्ही
गुगलवर जर मराठी विश्वकोश किंवा मराठी विकिपीडिया जर टाकला तर तुम्हाला साधारणतः त्याची माहिती जी आहे ती साधारणतः तुम्हाला त्याच्यावर जी आहे ती मिळेल. मराठी विश्वकोश. अजून काय माहिती तुम्हाला मराठी विश्वकोशाबद्दल कोण सांगते? आदिती, बाकीचे जण सांगा लवकर. तुम्ही वाचन केलं असेल किंवा काय, याचा उपयोग कशासाठी केला जातो साधारणतः मराठी विश्वकोशाचा उपयोग? हॅलो. सर आपल्याला जर काही ज्ञान हवं असेल जसं इतिहास, भूगोल, मराठी अशा जे विषय आहेत तर ते देखील ज्ञान सुद्धा आपल्याला मराठी या भाषेमध्ये जे शब्दकोश असतात सॉरी विश्वकोश जे असतात तर त्यांच्यातनं आपण भागवू शकतो आपल्या गरजा त्या. म्हणजे साधारणतः आपण जशी डिक्शनरी आहेत, आपण इंग्रजीचे वगैरे तुम्ही साधारणतः शब्दार्थ वगैरे शोधत असतात, बरोबर? तर मराठी भाषेमध्ये सगळे प्रकारचे जे विषय आहेत, मग विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, बरोबर, गणित आहे, तर या विषयांचे साधारणतः तुम्हाला जो अर्थ लागत असतो मराठीमध्ये तर त्याची संदर्भ हा सगळा जो आहे तो मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा तुम्ही एखादी ऑनलाईन मध्ये सुद्धा आता असं नाही की ग्रंथालयात जाऊनच बघायचा, तुम्ही ऑनलाईन सुद्धा त्याच्या ई विश्वकोश साधारणतः ऑनलाईन सुद्धा स्वरूपात तुम्हाला मिळेल की साधारणतः आपण अल्फाबेट मुळाक्षरांद्वारे साधारणतः तुम्ही तो शोधू शकतो. मग विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, त्या विषयाला तुम्ही साधारणतः सिलेक्ट करून सर कोणते कोणते आहे ते विश्वकोश? थोडं जरा नेट स्लो झालेलं आहे, नाही तर तुम्हाला इथे ऑनलाईन मी स्क्रीनवर पण दाखवू शकतो की मराठी विश्वकोश साधारणतः कशा स्वरूपाने आपण तो ऑनलाईन सुद्धा चेक करू शकतो. पण हे उद्या हे पुढे झाल्यानंतर मी साधारणतः परत एकदा जर स्क्रीन सुरू झाली तर मी तुम्हाला जे आहे तो मराठी विश्वकोश ऑनलाईन सुद्धा कसा वापर करायचा किंवा शोधायचा साधारणतः त्याविषयीची माहिती आपण पाहता येऊ शकते. बर, अजून कोणाला विश्वकोशाबद्दल माहिती? का बरं? विश्वकोश हा जो आहे तो एक भाषा समृद्धीसाठी म्हणून वापरला जातो आणि त्यानंतर एका विषयाच्या निमित्ताने अनेक विविध प्रकारचे जे विषय आहेत ती याची माहिती मिळवणं हे साधं सरळ सोपं हे आपल्याला पाहिलं जातं आणि ही साधारणतः विश्वकोशाची वैशिष्ट्ये आहेत. थोडं स्क्रीन मी परत शेअर करतो जर हे झालेली नसेल तर. तर या विश्वकोशाची आता गरज कशासाठी पडते साधारणतः? तर आपल्या भारतामध्ये शिक्षणाचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात वेगाने होत आहे आणि मग त्यामध्ये औद्योगिक दृष्ट्या, सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्ट्या आपण पाहतो का ते एआयचं युग साधारणतः आपण पाहतो की एआय आलेला आहे आणि मग या तांत्रिक गरजा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध ही साधारणतः होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे स्क्रीन जी आहे ती दिसत नाही. थोडासा एकच मिनिट मी परत एकदा स्क्रीन तुम्हाला शेअर करतो, जरा स्लो झाल्यामुळे जे आहे ते दिसत नाही. काय झालं? कोणी हे केलेलं आहे मेसेज आता? तर साधारणतः आपण पाहतो की अनेक शब्द जे आहेत ते अस्तित्वात आले आणि त्यामुळे सर्व विषय संग्राहक अशा विश्वकोशाची गरज निर्माण झाली. जसे की तुम्ही इंग्रजीमध्ये डिक्शनरीचा वापर करता साधारणतः तसंच तर उच्च शिक्षणाची तुम्ही हिंदी इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी मिळते, इंग्लिश टू हिंदी, इंग्लिश टू मराठी अशा स्वरूपाची सुद्धा आपण पाहतो की या डिक्शनरी मिळतात. तर तशाच एक स्वरूपाने जे आहे तर मराठी विश्वकोश की ज्यामध्ये सर्व मराठीच्या संलग्न विषयांचा साधारणतः त्याचा संग्रह जो आहे तो मिळतो. उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झालेला आहे त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेल्या संदर्भ ग्रंथाची तीव्रता ही भासलेली आहे आणि तसेच शासन व्यवहारात मराठी भाषा ही साधारणतः राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक
विश्वकोशाची गरज ही साधारणतः निर्माण झालेली आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे आहेत ज्ञानकोशाकार जे ज्ञानकोशाकार आहे ज्यांना संबोधलं जातं असे कोण आहे? डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवली. हे ज्ञानकोशकार आहे, विश्व ज्ञानकोशकार, ज्यांनी साधारणतः मुहूर्तमेढ जी आहे ती रोवलेली आहे, की ज्याची संकल्पना त्यांना आलेली आहेत. एकदा मी बंद करून लॅपटॉप परत सुरू करतो की जेणेकरून कोण आहे? डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जे आहे ते विश्वकोशाची निर्मिती किंवा निर्मितीकार म्हटलं. आता तुम्हाला प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, कोण आहे? मयुरी सांग बरं काय आहे? रागिनी मराठी. हा, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर. वही पेन असेल तर साधारणतः लिहून घ्या, पुस्तक असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा साधारणतः तुम्ही अंडरलाईन करून घेऊ शकता. तर हे डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची साधारणतः मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तर हा विश्वकोश कसा तयार करायचा किंवा कसा तयार झाला तर याबद्दलची माहिती थोडक्यात पाहूया. विषयवार तज्ञांची समिती म्हणजे प्रमोद सर, हॅलो, येस मॅम. आपने प्रेजेंट किया है क्या? शीट प्रेजेंट किया है क्या? नहीं मैम नहीं, वो जो है लैपटॉप जरा थोड़ा सा स्लो हो गया तो बंद करके फिर से शुरू किया है, अभी शेयर कर देता हूँ. हाँ, ठीक है, ठीक वो है. स्क्रीन लॉक हो गई थी ना, इसकी वजह से मैंने स्विच ऑफ करके फिर से ऑन हाँ, ठीक. करता हूँ मैं. हाँ. तर या विश्वकोशामध्ये एक आपण जसं की वर्गामध्ये जसं वर्ग मंत्रिमंडळ असते, वर्ग चालवण्यासाठी किंवा राज्य शासन किंवा केंद्र शासनामध्ये प्रत्येक विभाग वाईज आपण अशी विविध प्रकारची विभाग असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्या समिती असतात. मग तशाच विषयवार समितीची रचना जी आहे ती साधारणतः केलेली आहे. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली. त्यानंतर टायटल म्हणजे प्रत्येक विषयाची जी नोंद आहे तर त्यामध्ये कोणकोणते शब्द आलेले आहेत, नवनवीन शब्द, त्याची शीर्षक साधारणतः केलेली आहेत. आपण पाहतो की डिक्शनरी मध्ये जे आहे ते तुम्ही शोधताना अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर जसे ABCD द्वारे जे आहे ते साधारणतः तुम्ही त्याची हे करत असतात. तसंच मराठी मुळाक्षरांद्वारे सुद्धा विषयवार किंवा मराठी मुळाक्षरांद्वारे जे आहे ते त्याची माहिती शोधली जाते. मुख्य विषय, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार करणे केली जातात. साधारणतः बघितलाय का कोणी अजून किंवा ग्रंथालयामध्ये वगैरे तुम्ही शोधलाय काय कशा? सर? मराठी विश्वकोश. नो सर. तर जेव्हा तुम्ही कॉलेजला वगैरे जाल पुढे उच्च शिक्षणासाठी तेव्हा जे आहे ते साधारणतः तुम्हाला हा बघायला मिळेल किंवा मोठ्या ग्रंथालयामध्ये जर गेलात तर तुम्हाला मराठी विश्वकोश कशा स्वरूपाचा असतो याविषयीचे तुम्हाला साधारणतः बघायला मिळेल की मराठी विश्वकोश त्याची खंड स्वतः किंवा एवढं पण नाही, तुम्ही ऑनलाईन पण साधारणतः मराठी विश्वकोश जो आहे तो त्याचा वापर करू शकता. मी इथे दाखवतो, ही आपली स्क्रीन ऑन झाली की मी तुम्हाला साधारणतः कशा स्वरूपाच्या आपण त्या वेबसाईटवर जाऊन साधारणतः मराठी विश्वकोश वापरू शकतो याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला साधारणतः मिळेल. पुढे प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम व लहान नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या जातात. पुढे त्यानंतर आकार विल्ह्यानुसार याद्या तयार केल्या असतात. म्हणजे आपण बाराखडी वगैरे म्हणतो की नाही, कशा स्वरूपाचं आहे त्यानुसार जे आहे ते साधारणतः आपण जे आहे ते त्याची माहिती घेऊ शकतो. 1976 मध्ये साधारणतः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला किंवा मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. हे साल पण खूप महत्वाचं आहे. 1976 केव्हा केलाय? 1976. आता साधारणतः आपण स्वर, स्वरादी, व्यंजन, स्वर किती आहेत मराठीमध्ये?
मराठीमध्ये स्वर किती आहेत हे खूप महत्वाचं आहे हं. 12 आहेत. 12 प्लस 2 आर अ साधारणतः हे 12 प्लस औ हे 2 आलेले आहेत. त्यानंतर स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 34. तर अशा प्रकारचे जे आहेत तर साधारणतः याची रचना जी आहे ती मराठी विश्वकोशाची साधारणतः झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर हा व्यंजन 36 आहे ना? हा म्हणजे आता जी साधारणतः त्याच्यात परत जी वाढ झालेली आहे सगळे टोटल 48 आहे ना. 12 प्लस 2 14 झालेले आहेत स्वर. स्वरादी झाल्यात 2 म्हणजे ते 16 झाले आणि साधारणतः 34 व्यंजन जरी पकडले तर किती होतात हे झाले 50 साधारणतः बरोबर 50 आहेत असं आहेत. तर बरेच जण इकडले कारण व्यंजनांमधले पण अ आणि औ आणि आणि आहा हे 2 जे आहेत ते नवीन त्यामध्ये ऍड झालेले आहेत. तर असे मिळून जे आहेत साधारणतः सुरुवातीला 2-3 वर्षापूर्वी 48 होते आता त्याचे 2 ऍड झाल्यानंतर सर्व साधारणतः ते झालेत 50. यानुसार जो आहे तो साधारणतः आपल्याला शोधता येतो. तुम्ही जर गुगलवर गेला तर EN विकिपीडिया ORG इनसायक्लोपीडिया त्यानंतर आहे विकिपीडिया मराठी विश्वकोश असं जरी टाकलं तर साधारणतः तुम्हाला तो जो आहे तो विश्वकोश तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तुमच्या पुस्तकामध्ये पण कशा प्रकारे दिलेले आहेत अर्थछटा आपण शब्दकोडे वगैरे शोधतो साधारणतः तशा प्रकारची जी आहे ती माहिती दिलेली आहे. का ओपन होईना अजूनही स्क्रीन. एकच मिनिट सुरू होतंय. सुरू झाल्यानंतर आपण मराठी विश्वकोश हा कशा स्वरूपाचा असो किंवा त्याच्याबद्दलची अजूनही माहिती तुम्हाला मिळेल. बर त्यानंतर अजून काय काय माहिती बरं मराठी विश्वकोशाबद्दल. मराठी विश्वकोशाबद्दल अजून काय काय माहित आहे. कोण सांग मराठी विश्वकोशाबद्दलची माहिती. एकच मिनिट झालं सुरू तुम्हाला याच्यावर पण दिसेल. दिसते का स्क्रीन. नो सर. एकच मिनिट हा. सर मी सांगू का? हा सर मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा व बृहत प्रकल्प आहे असून त्याद्वारे मराठी भाषेत सर्व विषयांचे ज्ञान मोफत व ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. हा तर विश्वकोशाची ओळख ही थोडक्यात आपण घेऊया अगोदर आणि मग तुम्हाला जो आहे तो ऑनलाईन साधारणतः कशा स्वरूपाने आपण मराठी विश्वकोशाची माहिती जी आहे त्याविषयीची पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती जी आहे ती करून देतो. ओळख सर्व समावेशक ज्ञान असतं त्यामध्ये मानवविद्या विज्ञान तंत्रज्ञान या विषयांची अद्ययावत एकत्र ज्ञान साधारणतः करतो. व्यापक योजना एका व्यापक योजनेखाली माहिती संकलित केली जाते. मराठी माध्यम मराठी भाषेत उपलब्ध असणाऱ्या सर्वांना तो साधारणतः सुलभ आहे. मराठी विश्वकोशातले विषय कोणकोणते आहेत. मानव विज्ञान आपण ह्युमन रिसोर्स साधारणतः म्हणतो. धर्म तत्वज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र शिक्षणशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान भौतिकी रसायनशास्त्र गणिती सांख्यिकी जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी. स्क्रीन दिसते ना सर्वांना. यस सर. हा. पुढे विश्वकोशाचे महत्व काय आहे. ज्ञान विषयाच्या गरजा कुतूहल शमन करणे आणि भाषा समृद्धी. साधारणतः तुम्हाला प्रश्न आला
तर 2 मार्काचा प्रश्न आला की मराठी विश्वकोशाचे महत्व काय आहेत. तर हे 3 महत्वाचे मुद्दे आले पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. ज्ञानविषयक गरजा, मराठीतून ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर कुतूहल, आपली एक्साइटमेंट जी आहे, उत्साह जो आहे, विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लावण्यासाठी साधारणतः मदत होते. आपल्या बऱ्याच विविध प्रकारच्या ज्या माहिती असते की बरेच प्रश्न आपल्याला निर्माण होतात विविध विषयांबद्दल, कुतूहल, तर ते एक प्रकारचं वळण लावण्यासाठी आपल्याला शोधण्यासाठी जे आहे ते त्याची मदत होत असते. त्यानंतर आपली भाषा समृद्ध होण्यासाठी, अभिव्यक्तीला म्हणजे आपल्याला आपली व्यक्तिमत्व याला चालना मिळवण्यासाठी एक उपयुक्त माध्यम जे आहे ते आहे. विश्वकोशाची निर्मिती, समितीची रचना, विषयवार तज्ञांची समिती रचना केली जाते. त्याची शीर्षके आणि निश्चिती केली जाते, म्हणजे विविध विषयाच्या नोंदी, शीर्षके हे निश्चिती केली जातात. टाचणं तयार केली जातात, नोंदी, मुख्य, मध्य, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली जातात. मर्यादा आखणी, नोंदीच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना साधारणतः दिल्या जातात. विश्वकोशाचा हा इतिहास कशा स्वरूपाचा आहे, तर 1976 मध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड जो आहे तो साधारणतः प्रकाशित केलेला आहे. 20 खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. कुमार विश्वकोश शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी पहा, तर कुमार विश्वकोशाची निर्मिती साधारणतः केलेली आहे. डिजिटल युग, मोबाईल ऍप मध्ये साधारणतः विश्वकोशाची माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजे प्ले स्टोअरवर तुम्ही गेला तर साधारणतः विश्वकोश मराठी इनसायक्लोपीडिया असं जर टाकलं तर तुम्हाला ऍप पण येईल. आता विश्वकोशाचे योगदान काय आहे, ते ज्ञानवृद्धी, विविध विषयांचे सखोल ज्ञान प्रदान केले जाते. त्यानंतर मराठी भाषेचा विकासावर हातभार लागतो, एक भाषा समृद्ध होते. संदर्भ ग्रंथ म्हणजे विद्यार्थी आहे, तुम्ही 11वी-12वीत गेलात किंवा कॉलेजमध्ये गेलात तर संदर्भ एक प्रकारचा रिसर्च करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी एक महत्वपूर्ण एक रेफरन्स संदर्भ जो आहे तो तुम्हाला या विश्वकोशाची मदत होते. सांस्कृतिक वारसा, मराठी संस्कृती आणि परंपरेचं यामुळे जतन केलं जातं. मराठी विश्वकोश वापरण्याची हे लेटेस्ट, हे जे चित्र साधारणतः उजव्या हाताला दिसते, हे लेटेस्ट विश्वकोशाचं साधारणतः जो शेवटचा खंड आहे 20वा, तर त्याचं साधारणतः हे पिक्चर चित्र आहे. विश्वकोश वापरण्याची पद्धत, आकार विल्हे म्हणजे शब्द आकार विल्ह्यानुसार अनुनय पहावेत. साधारणतः मग आपण पाहतो की बाराखडीनुसार, तर साधारणतः तुम्हाला तसा शोधता येतो. बाराखडी अनुक्रम, बाराखडीतील स्वर व्यंजन यांच्या स्थानानुसार हा शब्द पहावा. संदर्भ तपासणे, संबंधित विषयाचे संदर्भ तपासून तुम्ही पाहावे. डिजिटल शोध, ऑनलाईन आवृत्तीत किंवा ऍपमध्ये कीवर्ड साधारणतः तुम्हाला शोधता येतात. तुम्ही साधारणतः पुस्तकामध्ये वगैरे साधारणतः जर बघितलं तर तुम्हाला मराठी विश्वकोश महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर सुद्धा साधारणतः त्याची दिलेली आहे की शब्द शोध दिलेले आहे कशा स्वरूपाचे, तर याची माहिती साधारणतः तुम्हाला पुस्तकामध्ये पण दिलेली आहे. या विश्वकोशाचे मुख्य योगदानकर्ते कोण आहेत, तर लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं पण आहे. हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक आहेत आणि त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं मानलं जातं. आणि डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर ज्ञानकोशकार यांना म्हटलं जातं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. हे 2 साधारणतः पहिले संपादक कोण होते, तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव घेतलं जातं. विश्वकोशाचे विशेष खंड, मग कुमार विश्वकोश आहे तर तुमच्यासाठी साधारणतः याची निर्मिती केलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयावर साधारणतः हे 2 भाग साधारणतः प्रकाशित झालेले आहेत. विषय विशिष्ट खंड, काही महत्वाच्या विषयांवर स्वतंत्र खंड प्रकाशित केले जातात. डिजिटल आवृत्ती, संपूर्ण विश्वकोश आता डिजिटल स्वरूपात साधारणतः आपल्याला पाहायला मिळतो. मराठी विश्वकोश महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर पाहता साधारणतः येतो, तो पाहूया आपण. हे झाल्यानंतर साधारणतः मराठी विश्वकोशाचे फायदे काय आहे, तर सर्वांगीण विकास होतो, म्हणजे व्यक्तिमत्व विकास, सर्वांगीण ज्ञान प्राप्तीमुळे व्यक्तिमत्व विकास साधारणतः होतो. शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांना अभ्यासात साधारणतः मदत होते. भाषिक कौशल्य, मराठी भाषेचं साधारणतः यात ज्ञान वाढते आणि भाषा समृद्ध होते.
तुमचं जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान, विविध विषयांची तुम्हाला ज्ञान जे आहे ते चांगले मिळते. विश्वकोशातील रंजक माहिती, अरावी हे साधारणतः विश्वकोशातील रंजक विषय आहे. उदाहरणार्थ शब्दकोडी, प्राचीन केच रचना, मराठी सुलेखन आणि वैज्ञानिक संकल्पना या साधारणतः तुम्हाला पाहायला मिळते. पुस्तकामध्ये पण साधारणतः तुम्हाला दिलेलं आहे याविषयीची माहिती. या मराठी विश्वकोशाचे भविष्य काय आहे? मग शेवटला ऑनलाईन प्लॅटफॉर्म, संपूर्ण विश्वकोश ऑनलाईन उपलब्ध आहेत. मल्टीमीडियाचा समावेश, व्हिडिओ, ऑडिओ आणि इंटरग्राफी सामग्री ही समाविष्ट आहे. AI इंटिग्रेशन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शोध आणि अनुवाद साधारणतः सुधारणे. सतत अध्ययन, अद्ययावतीकरण म्हणजे साधारणतः अपडेट, आपण म्हणतो की नाही, जसं प्ले स्टोअर किंवा नवनवीन व्हर्जन आल्यानंतर अपडेट करतो आपण सॉफ्टवेअर आल्यानंतर, तर तशी नवनवीन माहिती या विश्वकोशामध्ये जे आहे ते समाविष्ट करणे, की जेणेकरून तुम्हा मुलांना संशोधन करताना त्याचा उपयोग होईल. म्हणजे याचं फ्युचर काय आहे? एक प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध असा, त्यानंतर विविध प्रकारचे ज्याची व्हिडिओ असतील, विविध प्रकारची ज्या गोष्टी आहेत, त्यानंतर AI इंटिग्रेशन वरून म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, तुम्ही ती टाकली तर त्याचा साधारणतः मग इंग्लिशमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, त्याचा अनुवाद म्हणजे भाषांतर साधारणतः करता आलं पाहिजे. आता विश्वकोशाचा वापर करण्याचे फायदे काय आहे? 20 खंड विश्वकोशाचे खंड प्रकाशित झाले, त्यामध्ये 1 मिलियन नोंदी. विश्वकोशात 10 लाखाहून अधिक नोंदी साधारणतः आहेत. 24/7 साधारणतः 24/7 साधारणतः ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 24 तास उपलब्ध आहेत. 100% मराठी संपूर्णपणे मराठी भाषेत उपलब्ध आहेत. विश्वकोश हा ज्ञानाचा अमूल्य ठेवा आहे. तर साधारणतः शेवट विश्वकोश हा केवळ पुस्तक नाही, तर तो ज्ञानाचा एक अमूल्य ठेवा आहे आणि तो आपल्या मराठी भाषेला, संस्कृतीला आणि आपल्या ज्ञानाला जो आहे तो समृद्ध करत असतो. मराठी विश्वकोश हे मराठी भाषा आणि संस्कृतीचे एक अमूल्य योगदान आहे आणि याचा वापर करून आपण आपले ज्ञान साधारणतः वाढवू शकतो, समृद्ध करू शकतो, भाषा समृद्ध करू शकतो आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन सुद्धा करू शकतो. आणि म्हणून विश्वकोशाचा नियमित वापर करा. ज्ञानाच्या या अमूल्य खजिन्याचा साधारणतः तुम्ही जो आहे तो लाभ घ्या. यावर बरेच वेळा तुम्ही 10वीला वगैरे गेलात किंवा या परीक्षेला साधारणतः तुम्हाला हे प्रश्न यावर विचारले जातात. तर अशा प्रकारचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला यावर पाहायला मिळतील. तर आपण एकदा त्या वेबसाईटवर सर्च करूया की कशा स्वरूपाचे, म्हणजे तुम्हाला पण त्याची साधारणतः माहिती जी आहे ती मिळेल. एकच मिनिट, तुम्हाला डायरेक्ट आपण इथे ऑनलाईनच दाखवूया की कशा प्रकारे साधारणतः सर्च जो आहे तो करायचा आहे. इथे मी डायरेक्ट दाखवतो. तुम्ही मोबाईलवर क्लास संपल्यानंतर नंतरही पण तुम्ही त्याचा उपयोग जो आहे तो साधारणतः करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही गुगलवर गेलात तर गुगलवर गेल्यानंतर तुम्ही इथे मराठी विश्वकोश महाराष्ट्र गव्हर्नमेंट GOV अशा स्वरूपाचं साधारणतः तुम्हाला येईल. आता इथे दिलेलं आहे मराठी विश्वकोश प्रथम आवृत्ती. सर्वांना दिसते का? हो सर. हा. हो सर. तर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा साधारणतः याची वेबसाईट मराठी विश्वकोश टाकला तरी साधारणतः तुम्हाला जे आहे ते यावर शोधता येईल. पुढे गेल्यानंतर साधारणतः यामध्ये मराठी विश्वकोश प्रथम आवृत्ती हे पण दिलेलं आहे. पहिलं जर साधारणतः तुम्ही पेज ओपन केलं तर अशा स्वरूपाचं साधारणतः मराठी विश्वकोश हे येईल. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ, मराठी विश्वकोश खंडनिहाय, इथे खंडनिहाय सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर सर्व विषय, इतिहास, कृषी विज्ञान, पुरातत्व विद्या, संगीत, वास्तुकला, युद्धशास्त्र, चित्रकला, चित्रपट, नृत्य, वातावरण विज्ञान, रंगभूमी, आकार विल्ले सुद्धा दिलेले आहेत. मराठी विश्वकोश ज्ञान मंडळ आपण एक एक साधारणतः ओपन करून पाहूया, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा स्वरूपाचं माय मराठी, अमराठी,
तर ही अशा प्रकारे कायदा न्यायव्यवस्था, आयुर्वेद, विविध प्रकारे चित्रकला आहे, धातू विज्ञान आहे, नाट्यशास्त्र आहे, मराठी साहित्य आहे. आपण मराठी साहित्यात घेऊया साधारणतः. एक एक तुम्ही कुठलंही हे जरी केलं तर मराठी साहित्यामध्ये गेले. आता इथे बघा, इथे वरती आकार बिले दिले आहेत सर्व, आ ई उ स्वर आणि व्यंजनाद्वारे दिलेले आहेत, बरोबर. आता याच्यातलं कुठलंही जरी तुम्ही साधारणतः एका याच्यावर केलं तर साधारणतः आपण अ वर शोधूया. अ वर दिलेलं आहेत. मग अ वरून हे जे आहेत अक्करमाशी, राईट. तर हे जे प्रसिद्ध दलित साहित्य आणि शरणकुमार निंबाळे यांचं आत्मकथन आहे. मग हे तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव, त्याचे लेखक, याविषयीची माहिती अच्युत महाराज, अण्णासाहेब किर्लोस्कर, अनिल अवचट, अनंत आत्माराव काणेकर, अविनाश डोळस. तर अशा प्रकारे साधारणतः तुम्हाला हे करेन. तुम्ही जर आता पहिल्यावर क्लिक केलं साधारणतः, आता याच्यावर ऑनलाईनवर हे साधारणतः लिमिटेड असेल, पण जेव्हा तुम्ही हस्त जी ओरिजिनल कॉपी जेव्हा तुम्ही हे कराल की त्यामध्ये सुद्धा हे आहे. आता अक्करमाशी, तर या पुस्तका विषयीची जी नोंद आहे तर साधारणतः इथे पूर्ण दिलेलं आहे. म्हणजे त्याची परिचय तुम्हाला इथे हा जो आहे तो साधारणतः दिलेला आहे की कशा प्रकारे आहे. तुम्ही इथे पंडिता रमाबाई विविध प्रकारचे जे आहे ते इथे माहिती तुम्हाला मिळेल. संदर्भ नेमाडे, भालचंद्र नेमाडे, टीका स्वयंवर, विविध प्रकारची ही माहिती साधारणतः अशा प्रकारे तुम्हाला मिळेल की अक्करमाशी काय आहे. तुम्ही सर्च केलं एखाद्या याच्यावर तर तशा प्रकारे साधारणतः तुम्हाला ती माहिती मिळू शकते. समजले का कशा प्रकारे वापरायचा किंवा काय आहे. यस सर. यस सर. यस सर. तुमचा एक अजून एक तुमच्या शालेय विद्यार्थ्यांसाठीचा तो ऑनलाईन अजून झालाय की नाही माहित नाही, पण बघूया आपण इथे जो मिळतो का कुमार विश्व जो आहे का इथे. इथे सगळं मग इतिहास दिलेला आहे, कृषी विज्ञान दिले, पुरातत्व एक दुसरा एक तुम्हाला जो दिलेला आहे कोणता कुमार म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपण त्याची पण थोडक्यात बघूया आहे का उपलब्ध अवेलेबल. तो असेल तर तो कशा स्वरूपाचा दिसतोय किंवा काय आहे. हा, कुमार विश्वकोश याची पण आवृत्ती पाहूया कशा स्वरूपाची आहे. परत होम पेज वर जाऊया, बॅक घेतो मी. इथं आमच्या विषय मराठी विश्वकोश, विश्वकोश शब्दरचना, मराठी विश्वकोश खंड, पूर्व अध्यक्ष तथा पूर्व संपादक. तुम्हाला आता त्यांचं जे मंडळ आहे मराठी विश्वकोशा विषयीची तर कोण आहेत याविषयीची सुद्धा इथे माहिती मिळेल की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे 19 नोव्हेंबर 1960 ते 27 मे 1994 पर्यंत होते. कोण कोण आहेत याच्या विषयीची पण माहिती मिळेल. डॉक्टर विजया वाड ह्या पण बरेच दिवस होत्या. दिलीप करंबळेकर हे 2020 पर्यंत होते आणि राजा दीक्षित आहेत. श्रीधर तथा राजा दीक्षित 1 जून 2021 पासून 26 मे 2024 पर्यंत हे होते आणि रवींद्र शोभणे 27 नोव्हेंबर 2024 पासून हे साधारणतः म्हणजे सद्यस्थितीला आत्ताचे जे मराठी विश्वकोशाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे याचे हे साधारणतः तुम्हाला यांच्याविषयीची यांचं नाव माहिती असायला हवं की साधारणतः कशा स्वरूपाचे आहे किंवा काय. त्यानंतर अजून तुम्हाला कुमार इथे विश्वकोश प्रकाशन दिलेले पहा, तर त्यामध्ये कुमार विश्वकोश असं पण आहे ते शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी इथे दिलेले पहा. भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, विश्व आणि पृथ्वी, हेही साधारणतः
ही कुमार विश्वकोशाचं जे आहे ते फ्रंट पेज आहे, पहिलं पान कशा स्वरूप आहे आणि त्यामध्ये हे खंड दिलेले आहेत. कुमार विश्वकोश प्रस्तावित खंड, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हा पहिला खंड आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 ते 4 साधारणतः आहे. महाराष्ट्र आणि भारत यातलं आपण एखादं हे केलं साधारणतः महाराष्ट्र आणि भारत इथे हे दिलेले आहेत. ओपन नाही आहे, ऑनलाईन साधारणतः अवेलेबल नाही, हा एकच आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण. तर त्याच्याच विषयीचे ह्या सगळ्या नोंदी इथे दिलेल्या आहेत. हे पहा, घटसर्प पॅरामेशियम म्हणजे या सगळ्या. आता अ मध्ये साधारणतः गेलो, अ तर 63 साधारणतः दिलेले आहेत नंबर, की काय आहे 63 मध्ये साधारणतः. इथे यामध्ये गेलं तर अंकुरण, अक्रोड, तुम्ही विज्ञानामध्ये जर गेलात, अंजीर फळांची विषयीची, अलकारा, अजेंडा. आता अंजीर इथे अंड दिलेलं आहे, अंटार्क्टिका डोळ्यातलं जे आहेत, अजगर, बरोबर. आता अक्रोड इथे जर ओपन केलं साधारणतः, त्यावर क्लिक केलं तर अक्रोड विषयीची माहिती तुम्हाला इथे हे सर्व साधारणतः तुम्हाला दिसेल. आणि याच ते व्हिडिओ पण ऑडिओ पण दिलेले आहे. येतोय का आवाज तुम्हाला? येस सर. नाही नाही, हा जो ऑडिओ मी प्ले केल्यानंतर मला येत नाही. नाही, हा तो नसेल साधारणतः. बघू आता येतो का आवाज? येतोय सर, पण बारीक येतोय. म्हणजे साधारणतः तुम्हाला हे जे दिलेली माहिती आहे ती ऍडो स्वरूपात इथे दिलेली आहे. तर कशा प्रकारे अक्रोड, त्याची फांदी आणि फळे, तर अशा स्वरूपाचं साधारणतः तुम्हाला इथे माहिती जी आहे ती मिळते. तुम्हाला याच्यावर नाही, हा दुसऱ्या याच्यावर आहे. एकच मिनिट, हा तुम्हाला शेअर करायचं राहील. मी ते स्टॉप करतो आणि जे अक्रोड आपण दिलेलं आहे त्याविषयीचं पेज ओपन झाले इथे. आता तुम्हाला येईल आवाज. ही माहिती अक्रोड आपण म्हणतो की त्याच्याविषयीचे कुठला वृक्ष आहे, हा कुठे आढळतो, त्याची उंची किती आहे, त्याच्या प्रजाती किती आहेत, याविषयीची माहिती. आणि इथे ऑडिओ दिलेला आहे पहा. अक्रोड अर्थात वॉलनट. अक्रोड या वृक्षाचे शास्त्रीय नाव जुंगलास रेजिया आहे. हा वृक्ष जुंगलेंडेसी कुलातील असून मूळचा इराणमधील आहे. त्यात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यात यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. या पानझडी म्हणजे हीच माहिती तुम्हाला ऑडिओ स्वरूपात साधारणतः इथे मिळते. समजलंय का? यस सर. हो सर. हा, तर याची साधारणतः तुम्हाला काय करतो मी, याची लिंक पण तुम्ही आपल्या ग्रुपवर टाकतो. मॅम तुम्हाला शेअर करतील की जेणेकरून तुम्हाला जर या विश्वकोशाविषयीची तुम्हाला एकदा मोबाईलवर सर्च करायचं असेल तर तुम्ही त्या विषयीची माहिती व्यवस्थित पाहू शकता की कशा स्वरूपाचा जो आहे तो कुमार विश्वकोश. इथे वरती गेला तर मी डायरेक्ट लिंक तुम्हाला इथे पाठवतो की जेणेकरून. एकच मिनिट, इथे पण तुम्हाला सेव्ह करता येईल का? मी आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकतो. एकच मिनिट, लगेच तुम्ही मेसेज मध्ये सेव्ह करू शकता किंवा ग्रुपवर पण येईल. ही साधारणतः आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला जी स्क्रीनवर दिसते मराठी कुमार विश्वकोश, हे पण डायरेक्टली ओपन होईल. आणि डायरेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला फक्त आपल्याला हा ऑनलाईन खंड 1 जीवसृष्टी आणि पर्यावरण म्हणजे विज्ञानासाठी साधारणतः तुम्हाला या खंडाविषयीची माहिती साधारणतः आता माहित आहे. हे आहे, हे 12 खंड आहेत, पण 12 खंड हे पुस्तकी स्वरूपात आहे, ऑनलाईन स्वरूपात नाही. समजले? सर चॅट बॉक्स वर कॉपी नाही होत लिंक. हा, ते नाही होत. ठीक आहे, मी इकडे तुम्हाला ग्रुपवर पण पाठवतो. मी मॅमला सांगतो की तुमच्या ग्रुपवर जे आहे ती साधारणतः शेअर करा की त्याचा उपयोग तुम्हाला होईल. समजलं? येस सर. हा, अजून काही कोणाला प्रश्न आहे? नो सर. समजली व्यवस्थित माहिती की साधारणतः ऑनलाईन मराठी विश्वकोश कसा शोधायचा
मराठी विश्वकोशाचा उपयोग कशा स्वरूपाचा करायचा याविषयीची माहिती तुम्हाला लाईव्ह साधारणतः मी दाखवलेली आहे. त्याची लिंक पण तुम्हाला ग्रुपवर येईल. एकदा तुम्ही दुसरा क्लास संपल्यानंतर किंवा तुमच्या वेळामध्ये एकदा तुम्ही एखादा अल्फाबेट नुसार साधारणतः तुम्ही शोधून बघा, तुम्हाला ते याची माहिती आवश्यक असेल तर तुम्हाला ती शोधता येईल. मराठी विश्वकोशाच्या याच्यात हे करा आणि कुमार विश्वकोशामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. समजलंय? हो सर. थांबूया आपण इथेच आता.